अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून महाराष्ट्रात सध्या वातावरण चांगलेच तापले आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी नागपुरात मोठा हिंसाचार झाला। त्यानंतर आता आणखी एक वाद उफाळून आला आहे। ओडिशातील बारगड येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली आहे। भाजप खासदारांच्या या विधानामुळे विरोधकांसह शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला जात असून त्यांच्या या वक्तव्याचा कोपरगाव शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ अतिशय तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला आहे। हा भाजपचा भाडवा खासदार हे कधी नाही भेटलेल्या खुर्च्या इतके माजले यांना हे छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा नरेंद्र मोदीला दिली। अरे काय चाललं नाही यांना कुणी बोलत नाही म्हणून का? हे एक सांगतो, हे भाजपचा कोणताही खासदार दिसेल ना त्याच्या गाडी अंडे फेकणार आहे। हे काही कोणताही खासदार भेटू भाजपचा त्याला सोडणार नाही। हे खुर्चीला मेळे माजल्यावानी करून राहिले। हे ना दहशतवादी हे काही लोक सेवाने माणसाने हरामखोर एक नंबरचे यांचा कुठेतरी आपल्याला बंदोबस्त झाला पाहिजे। मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो का याचा काहीतरी बंदोबस्त करा, पण आम्ही सांगतो तुम्हाला रोड कोणता ना कोणता भाजप खासदार भेटणारच आहे, पण त्याची काही गाय केले जाणार नाही। त्याला तर कांदे फेकणार त्याच्या गाडीवर काय होईल ते पाहून घेऊ आम्ही। एवढा माझा ना आला का यांना? अरे यांना या हरामांना फुकटचे पैसे भेटू राहिले, लोकांचे वर म्हणून खाऊ राहिले। ते चाललं का यांचं आरामखोरांचं? एवढं सांगतो, देश जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। ही प्रतिज्ञा आपण जेव्हा शाळेत जातो त्यावेळेला आपण ही प्रतिज्ञा शाळेमध्ये आपल्याला पहिले बालवाडीपासून शिकवल्या जाते। आज ती प्रतिज्ञेचं आहे ना काही राहिलेलंच नाही असं वाटायला लागलेलं आहे। कुणी उठतं छत्रपतींबद्दल बोलतं। अरे तुम्ही या देशात राहताय, आज छत्रपतींनी 18 पगड जाती एकत्र करून ठेवल्या होत्या। 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्यांची तुलना तुम्ही एका फेकूशी करून राहिलं। गुगलला जा, मोदी नाव टाका, तुम्हाला उत्तर काय येतं ते पहा। कालच्या ग्रोकच्या अहवालामध्ये असं आलेलं आहे तर मोदी म्हणजे काय सगळ्यात भ्रष्ट आणि सगळ्यात 11व्या वर्षातलं जे सत्तापीपासून जे आहे त्यातला हा प्रकार भाजप सरकार, त्याच्यातला या आरामखोर हा कुठला ओडिसाचा कधी ना खुर्ची मिळाली सत्य करता भावना लोकसभेमध्ये बोलतो। काय चालवलं काय? वाचारवीरांना पहिलं आवडा आणि आमच्यात तुम्ही दंगली चालवलेले आहे ना या सगळ्यात पहिले थांबवा, नाही तर अन्यथा आज जोडमार आंदोलन केलेलं आहे। आता आम्ही यांना पायाशी घेतल्याशिवाय राहणार नाही। सकल मराठा समाज कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने आम्ही यांना आधीच सांगितलेलं होतं का तुम्ही वाचारवीर आवरा, नाहीतर हे पायाखाली घेतले जातील। अनाजी पंत काही करता तुम्हाला चालवायचं काय? मराठ्यांचं राज्य आहे, इतिहास हा मराठ्यांचाच आहे, मराठ्यांचाच राहून द्या, तुम्ही बदलायची हे करू नका, एवढं बोलतो। खरे शिवद्रोही कोण? आजपर्यंत हे भारतीय जनता पार्टीचे हुशार जे प्रवक्ते जे वक्ते आहेत विरोधी पक्षातील नेत्यांना शिवद्रोही म्हणून या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची प्रतिमा मलिन करत आहे। जर बघितलं तर खरे शिवद्रोही भाजपवाले हा श्रीपाद छिंदम नगरचा जो छत्रपती शिवरायांना अक्षरशः फोनवर शिव्या देतो असा हा श्रीपाद छिंदम। त्याच्यानंतर विनोद तावडे जे छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवतात। जे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी ते म्हणतात की छत्रपती शिवराय हे जुना आदर्श होते, आता नवा पिढीला आदर्श नाहीये। आणि रामदास समर्थ नसते तर छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात दिसले पण नसते, अशी भाषा त्या कोश्यारींनी वापरली। त्याच्यानंतर तो भाजपचा खासदार सुधांशु त्रिवेदी तो म्हणतो औरंगजेबाची 5 वेळा माफी छत्रपती शिवरायांनी मागितली। अरे का खोटा इतिहास सांगताय? का छत्रपतींची बदनामी तुम्ही करताय? छत्रपतींची आजपर्यंतची बदनामी झाली ती आता इथून पुढे खपवली जाणार नाही। आणि हा परत एक नालायक, हा भडवा, हा भाडकाऊ खासदार मी तो म्हणतो भाजपचा, हा परत बराला छत्रपती शिवरायांबद्दल याला हा जो या ओडिसामधून खासदार येतो त्याच्या कुठला पहाडी वाटा त्याचा एक साधू संत आहे, पण त्या बाबाजीचा पाय पडतो। त्या बाबाजीने याला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजचे मोदी आहे, म्हणजे मोदींचा पुनर्जन्म छत्रपती शिवाजी महाराज होते। अरे लाज वाटते का? लाज हराम करून तुम्हाला
कोणाची तुलना कोणाशी करतात. अरे कुठे छत्रपती शिवाजी महाराज होते 18 पगडचा ती 12 बलुतेदारला घेऊन हा महाराष्ट्राने हा खंड हिंदुस्थान उभा केला. आणि कुठले आताच्या सत्तावीपासून नरेंद्र मोदी जातीपातीमध्ये वाद लावतात आणि सत्ता मिळवतात. अरे ही कालची नागपूरची दंगलबाग आहे. बोलणारे कोण आहे? भारतीय जनता पार्टीचेच. ते मागण्याचं पिल्लू नारायणाचं पिल्लू तो नितेश राणे. तो काय भाषा वापरतो कशाला? अहो दैनंदिन एवढे प्रश्न आहे माणसाच्या जगण्याचे आज, आणि कशा करता तुम्ही त्या औरंगाची कबर खोडून काढतात? काय फायदा होणार आहे? काल दंगल झाली, आमचे शेकडो पोलीस बांधव, आमच्या पोलीस महिला असतील त्या जखमी झाल्यात. शेकडो लोकांचे तो कोणता जातीचा होता माहित नाही, पण दंगलीमध्ये प्रत्येक जातीच्या दुकानदाराचं नुकसान झालं. प्रत्येकाच्या डोक्यात दगड लागला. या नितेश राणेला पहिले जायबंदी करा. आणि हा जो आरामखोर आहे प्रदीप पुरोहित याला पहिले मी तर म्हणतो संसदेमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिले नियम करा. सगळ्या विधानसभेत नियम करा. जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, जो कोणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, कुठलेही महापुरुष असू, कुठल्याही महामाता असू, यांच्याबद्दल जर त्यांनी शब्द वापरला आणि त्यांची तुलना जर आजच्या पिढीशी केली तर ही इथून पुढे खपवून घेऊ नका. त्याला जायबंदी केल्याशिवाय त्याला सोडू नका. असा कायदा खऱ्या अर्थाने अंमलात आला पाहिजे. कारण प्रसिद्धीसाठी कोणी उठतं आणि महापुरुषावर काही बोलतं, नंतर याचे काय परिणाम होतील हा सुद्धा तो विचार करत नाही. फक्त स्वतःची राजकीय गोळी भाजली पाहिजे. आणि नरेंद्र मोदी काय विकास पुरुष आहेत? कोणते एक पुरुष आहेत? कोणाशी कोणा संघ करतात? लाज वाटू द्यायची जीभ छाटली पाहिजे. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी आणि सगळेच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा छत्रपतीचा अवमान केलाय. मागे एकदा एक नाशिकचे पोलीस आयुक्त होते, त्यांना सुद्धा उपमुख्यमंत्री फोन केला होता, तुम्ही काय छत्रपती का? कोणाची तुम्ही कोणाला देतात? तो पोलीस अधिकारी तो एक नंबरचा करप्टेड माणूस. छत्रपती आमचे मग काय करप्टेड होते का? असा याचा अर्थ निघतो. हे सगळेच भाजपाचे देशद्रोही आहेत, शिवद्रोही आहेत. यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा आरामखोर, हा भाडकऊ प्रदीप पुरोहित खासदार भाजपचा, याला सुद्धा निलंबित नाही, याला कधीच निवडणूक लढता नाही आली पाहिजे. आज फक्त हे छोट्या पद्धतीने आंदोलन या कोपरगाव शहरात झालं, पण महाराष्ट्रातले सगळे शिवप्रेमी, सगळे आंबेडकर प्रेमी निश्चितच एकजुटीनं आमच्या या छत्रपतींसाठी, आमच्या महापुरुषांसाठी काही काळात रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. महाराज खरंच आज तुमची खरं माफी मागतो. आता फक्त आता इकडे ना चपला घालून त्याचा निषेध केलेला आहे, पण या पुढे काय म्हटला या ओडिसामध्ये जाऊन जाण्याशिवाय मी राहणार नाही. या प्रकारे आमचा राग संतापित आहे का त्याचा नियम नाहीये. आता इथून पुढे जर महापुरुषांबद्दल असे हरामखोरांनी वक्तव्य केले तर त्यांना चोकल्याशिवाय राहणारच नाही. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय.